5 डिसेंबर 1956 त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. शरीर थकलेलं, पण मनाला अजून एकच काळजी की माझं काम अपूर्ण राहू नये. त्या दिवशी ते सतत 12 तास लिहित होते बुद्धा अँड धम्मा. डोळ्यात वेदना होती, शरीर साथ देत नव्हतं, तरीही ते लिहित राहिले. कारण त्यांना माहित होतं त्यांच्यानंतर या समाजाला मार्गदर्शन करणारं हेच पुस्तक असेल. संध्याकाळी त्यांनी पेन खाली ठेवला आणि खिडकी उघडली. आकाशाकडे बघत बराच वेळ काहीच न बोलता उभे राहिले. माईसाहेब म्हणतात त्यांच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती जी मी कधीच पाहिली नव्हती. कधी कधी माणूस स्वतःच ओळखतो की त्याचा प्रवास आता संपू शकतो. त्या रात्री त्यांनी एकही शब्दाचा त्रास व्यक्त केला नाही. जणू मनात म्हणत होते, मी माझं काम पूर्ण केलंय. पहाट झाली आणि अचानक श्वास जड झाला. माईसाहेबांनी डॉक्टरांना बोलवूपर्यंत त्यांनी आधीच जगाचा निरोप घेतला होता. 6 डिसेंबर 1956 ते अगदी शांतपणे गेले, जणू एखादा थकलेला प्रवासी ज्याने शेवटची ओळ पूर्ण करून डोळे मिटले. ही बातमी पसरायला 10 मिनिट लागली आणि देशभर शांतता पसरली. गिरण्या थांबल्या, शाळा थांबल्या, गल्ल्या थांबल्या. लोक फक्त एकच वाक्य म्हणत होते, आपण पुन्हा अनाथ झालो. ज्याने आम्हाला माणूस बनवलं तोच हात सुटला. जेव्हा पार्थिव चैत्यभूमीत आलं, समुद्रही थांबेल इतकी लोकांची गर्दी उसळली. रडणाऱ्या आवाजांची दिशा नव्हती, अश्रू थांबवणारी कोणतीही भाषा नव्हती. इतिहासात असा जनसागर कधीही दिसला नव्हता. त्यांचा देह शांत झाला, पण त्यांचे विचार अजूनही धावतायत. त्यांच्या आवाजाने आजही लाखो लोक उभे राहतात. तो गेला नाही, तो आपल्या श्वासात आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. या महामानवाचे विचार जगूया, पुढे नेऊया, कारण वी आर बिकॉज ही वॉज.